सकाळ सकाळी घाई गडबडीत काय बनवू तर पटकन बनणारा पदार्थ म्हणजे दलिया। त्याचबरोबर रात्री हलकं फुलकं काहीतरी खायचं आहे तरी तुम्ही दलिया बनवू शकता, किंवा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमी तेलकट कमी मसालेदार खायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे। लवकर आणि झटकीपट बनणारी रेसिपी आहे। त्याचबरोबर तुम्ही ही 7 ते 8 महिन्याच्या मुलांपासून ते वृद्धापर्यंत देऊ शकता। पौष्टिक आहे, हेल्दी आहे। आपण याच्यामध्ये अजिबात कुठलेही मसाले वापरलेली नाहीत। खूप सिंपल आहे, साधी आहे आणि ही तुम्ही सुद्धा खाऊ शकता। ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवताना याच्यामध्ये हिरव्या मिरचीचं प्रमाण वापरायचं नाही। जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा लहान मुलांसाठी वेगळं काढून ठेवा आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये वरून मिरचीचा तडका किंवा ठेचा मिक्स करू शकता, तर खूप छान लागते। त्याच्यावरती तुम्ही तूप टाका, गरमागरम ही सर्व करा मिक्स करून, खूप छान लागते। तूप टाकल्याने याची चव दुप्पट वाढते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया, परंतु त्याआधी शालन कुमारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। दलिया म्हणजे गव्हाच्या कण्या, तर हा तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये किंवा पतंजली स्टोअरमध्ये आरामात मिळून जाईल। तर इथे मी दलिया बनवण्यासाठी अर्धी वाटी किंवा मेजरमेंट कपने सुद्धा अर्धा कप दलिया घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा दलिया असतो। आणि मुगाची डाळ आपण इथे अर्धीच वाटी घेणार आहोत। दोन्हीचं प्रमाण इथे सेमच ठेवायचं आहे। इथे मी दलिया भाजून घेणार आहे आणि तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही 1 टीस्पून तूप किंवा तेलामध्ये भाजून घेऊ शकता। लो फ्लेमवरती भाजायचं आहे। 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्हाला त्याच्यातून हलकी असा सुगंध येईल, तर इथे आपला दलिया भाजून तयार आहे। कुकरमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकायचं आहे, त्याला व्यवस्थित गरम होऊ द्या। त्यानंतर मोहरी टाकायची आहे। मोहरी अर्ध्यावरती तडतडली की जिरं टाका, व्यवस्थित मिक्स करा आणि जिरं तडतडलं की तुम्ही त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण हे टाकायचं आहे आणि गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचं आहे। तर लसूण हिरवी मिरची लो फ्लेमवरती भाजेपर्यंत इथे आपण दलिया आणि डाळ जी आहे ती व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। दलिया इथे व्यवस्थित थंड करायचा आहे आणि मगच धुवायला घ्यायचा आहे। तर इथे मी डाळ आणि दलिया व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे आपला लसूण गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर याच्यामध्ये मी कोथिंबीर आणि हिंग टाकणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याला थोडंसं परतून घेणार आहे। थोडंसं परतून घेतल्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मीठही टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करा। हळद आणि मीठ टाकलं की लगेचच अर्ध्या मिनिटांनी लगेच आपण दलिया टाकणार आहोत, नाहीतर आपली हळद जळण्याची शक्यता आहे। लगेचच आपण दलिया टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट व्यवस्थित याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी 3.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मीठ टाकायचं आहे। आपण याआधी सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर आपण कुकरला झाकण लावणार आहोत आणि कुकरच्या 3 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत। तर इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हवा सुद्धा पूर्णपणे निघालेली आहे। तर इथे आपण बघू शकता आपला जो दलिया आहे त्याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित परफेक्ट आहे। अजिबात पातळ नाहीये किंवा तो घट्टही बनलेला नाहीये। अशाच प्रकारे बनवायचा आहे। जेव्हा हा दलिया थंड होतो तेव्हा तो गाढा बनतो, त्यामुळे याला गरमागरमच सर्व करायचं, तेव्हाच त्याची चव आणि टेस्ट लागते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी शालन कुमारी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।